नमस्कार मंडळी, मी पद्मजा आणि तुमचं पद्मजा गुरव ब्लॉग्स मध्ये परत एकदा स्वागत करते। आणि आज मी आली आहे माझ्या माहेरच्या शेताकडे आली आहे। आणि पहिला शेत खूप वेगळं होतं आणि आता पूर्ण वेगळं झालेलं आहे। इथे तुम्हाला आता एक व्हळ म्हणतो आम्ही, हिला व्हळ दिसते। तिला आता बघा कशा प्रकारे पॅक केलेत आणि ह्या व्हळ्यामध्ये कधी पहिला पाणी खूप राहायचं, नाळा नाला। तर आमची वहिनी सांगाले ह्याला नाला म्हणतात म्हणून, खरं आम्ही गावामध्ये हिला व्हळ म्हणायचो, व्हळी व्हळीला म्हणायचो। तर व्हळीला कनी पाणी खूप राहायचं पहिला। मी तुम्हाला सांगितले की जे माझी टिपिकल इकडची भाषा आहे बेळगावची, मी ती सुद्धा यूज करेन, म्हणजे तुम्हाला पण बेळगावला कसं बोलतात समजेल। तर कमेंट नका करू की ही लँग्वेज का आहे। तर चला मी तुम्हाला व्हळ दाखवते कशा पद्धतीने आहे। आता इथं पहा, इकडं कनी एवढी मोठी ही आमच्या वहिनीच्या मते नाला तर माझ्या मते व्हळ, हिला व्हळ म्हणतो आम्ही। तर आम्ही इथं कनी मासे पकडायला यायचो लहानपणी भाऊ सोबत, म्हणजे आमचे काकांची मुलं वगैरे आम्ही सर्वजण ना इथं डेली लहानपणी आम्ही मासे पकडायला यायचो, खेळायला यायचो। आणि इथं सर्व पाणीच राहायचं, इथं जायला वाट सुद्धा नसायची पाऊस वगैरे पडला तरी। तर आता हा नाला पूर्णपणे व्हळ आमची कनी बंद केलेली आहे। आणि अशाच खूप साऱ्या गोष्टी मी गावच्या तुम्हाला आता हळूहळू ब्लॉग मध्ये दाखवणार आहे, तर प्लीज सबस्क्राईब। तर आज आम्ही शेतामध्ये आलोय प्री वेडिंग शूट करायला, म्हणजे एक रील बनवायला आलोय भाऊची आणि वहिनीची। तर हाय कर हा आमचं आता इथे सिनेमॅटिक शूट चाललंय। तर हा ब्लॉग पण शूट चाललाय माझा, आणि ह्यांचं मी की शूटिंग पण घ्यायला लागलोय, कारण ह्यांची आता अॅनिव्हर्सरी जवळ येणार आहे। आणि म्हटलं अॅनिव्हर्सरीला एक छानसा व्हिडिओ पाहिजे त्यांना ठेवायला, म्हणून मी वहिनीचा आणि भाऊचा की शूटिंग घ्यायला लागलोय, व्हिडिओ शूट घ्यायला लागलोय। तर चला अजून धीरे 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 सांगते पुढे पुढे काय होतंय। तिकडे बघा माझा भाऊ फर्स्ट टाइम व्हिडिओ शूटिंगला हा म्हटलाय, इतके दिवस म्हणाले कधी आला नाही शूटिंगला, फर्स्ट टाइम आलाय। सूर्य मावळलाय आणि आम्ही काय झालं, माझं थोडंसं काम होतं, मी मार्केटला गेलेलो आणि मला यायला उशीर झाला आणि वहिनीला आवराला सुद्धा उशीर झाला। तर आम्हाला थोडंसं लेट येणं झालं आमचं शेतामध्ये, आणि त्यामुळं कनी शूटला खूप वेळ झालेला आहे। पाहू शकता तुम्ही सूर्यास्त सुद्धा झालाय, सूर्य सुद्धा मावळलाय। आणि आणि आता थोडंसं शूटिंग वाचलेलं आहे। तर मी सगळा ब्लॉग कंटिन्यू करून दाखवेन। हे बघा आम्ही ही रील कनी शूट करायला लागलोय वहिनीची आणि भाऊची, आणि अशी बनते की नाही सांगा। खरं ही रील तुम्हाला आता पाहायला भेटणार नाही। तुमच्या लग्नाची तारीख कोणती आहे? जूनच्या 3-4 तारीखला ही रील तुम्हाला बघायला भेटणार माझ्या इंस्टाग्राम आयडी वरती, पद्मजा गुरव 123 ला तुम्ही फॉलो करा इंस्टाग्रामला, मग ही रील तुम्हाला पाहायला भेटेल। मी सेम टू सेम ही रील बनवू शकलो की नाही सांगा तुम्ही, मी इतकी मोठी तर एडिटर नाहीये, खरं प्रयत्न केलाय मी छोटासा भाऊसाठी वहिनीसाठी, तुम्हाला नक्की सांगा। लग्नाच्या आधी आणि लग्नानंतर सुद्धा एक फोटो काढून घ्यायला तयार नव्हता, आज बघा व्हिडिओ शूटिंग करून घ्यायला रेडी झालाय। तर माझ्या भाऊचं आणि वहिनीचं लग्न कनी लॉकडाऊन मध्ये झालेलं 2020 मध्ये। तर आमची काही थोडी हाऊस मौज होती त्यावेळेला होऊ शकली नाही, कारण लिमिटेड लोक घेऊन जायचं आणि लग्न करायचं असा तेव्हा सिनेरिओ चाललेला त्यावेळेला। तर तेव्हा हाऊस मौज झाली नाही। तर मी म्हटलं आज वहिनीला आणि भाऊला चला म्हटलं आता तुमच्या लग्नाचा वाढदिवस आलाय, तर त्या आठवणीनं रिक्रिएट करूया आपण, व्हिडिओ शूट वगैरे करूया। तर ह्या दोघांना कनी घेऊन आलेलो मी शूटिंग करायला। तर हा व्हिडिओ तुम्हाला आत्ता भेटणार नाहीये, त्यांच्या लग्नाच्या तारखेलाच, म्हणजे अॅनिव्हर्सरी ज्या दिवशी आहे ना, तो त्या दिवशी मी कनी पद्मजा गुरव 123 ह्या कनी इंस्टाग्राम आयडी वरती मी कनी अपलोड करणार आहे। तर त्या तुमच्या पण काहीतरी कनी लॉकडाऊनच्या आठवणी असतील तर तुम्ही कनी ह्या ब्लॉग मध्ये शेअर करा कमेंट मध्ये ह्या ब्लॉगच्या। तर मी कनी थोडे किस्से मी सांगेन तुम्हाला कशा पद्धतीने आमच्या लॉकडाऊन मध्ये कनी दोघांचं लग्न झालेलं, खूप धावपळ उडालेली, खूप त्रास झालेला आम्हाला। कारण एक गोष्ट चांगली झाली की आम्ही वहिनी खूप चांगली घेऊन आलो लॉकडाऊन मध्ये आम्हाला वहिनी खूप चांगली भेटली। असं म्हणतात की लग्न कार्यामध्ये धूमधडाका नसला तरी कनी आपली जी आजूबाजूची जी 4 लोक जे असतात ना, आपले पाहुणे वगैरे असतात, त्यांना घेऊन जरी लोकांना घेऊन लग्न केला तरी छान होतं। तरी आमचं लग्न खूप मस्त झालेलं, 4 लोकांना घेऊनच आम्ही लग्न केलेलं। किती लोक होती त्यावेळेला, किती पास भेटलेले आम्हाला लग्न? 25 पास भेटलेले आम्हाला लग्नासाठी। तर आम्हाला आमच्या म्हणजे लग्न अटेंड करू शकणार होते फक्त 25 लोक, आणि हा आणि 25 नवरीच्यांना 25 पास भेटलेले आणि आम्हाला 25 पास भेटलेले। आणि कुणालच्या बहिणीचं सुद्धा लग्न होतं त्याच दिवशी, म्हणजे दोघींचं एकत्र लग्न केलेले। तर आमचं काय झालेलं 25 पास भेटलेले आम्हाला लॉकडाऊनला। तर आमच्याकडे पाहुणे झालेले 100, आणि आम्हाला कुठं अडवलेले बेळगावला,
थर्ड गेटला का ह्याला अडवलेले, कारण आमचे पाहुणे 100 गेलेले आणि 25 लोकांनाच पास देऊन पाठवण्यात आलं. मग आमच्या दाजीनी, माझ्या मिस्टरांनी वगैरे काय केले, जी मेन मेन पंच लोक आहेत आणि नवऱ्या मुलाला आणि मला वगैरे पुढे पाठवले आणि जी वराती होती ना ती सगळी मागं राहिली. परत त्यांना पास घेऊन आले. मग लग्न अक्षता झाल्यावरती सर्वजण आले. असे भरपूर किस्से असतील, तुमचे पण किस्से असतील. लॉकडाऊन मध्ये लग्न झालेलं कशा पद्धतीनं झालेलं कमेंट मध्ये नक्की सांगा. शूटिंग वगैरे घेऊन अंदाज झालाय आणि घर काय जास्त दूर नाही आमचं, म्हणजे घराच्या पासच एक 5 मिनिटावरती आमचं शेत आहे, म्हणजे मम्मीकडचं शेत आहे. आणि थोड्या दिवसानंतर तुम्हाला माझ्या सासरकडचे पण ब्लॉग दिसणार आहेत. कसं आहे, सासरी माझ्या नेटवर्क नसतंय आणि माझ्या सासू सासऱ्यांनी सांगितले आता चॅनल मॉनिटाईज होणार आहे ना थोड्याच दिवसांनी, तर आता पूर्णपणे कधी मला कॉन्सन्ट्रेट कधी व्हिडिओवरती करायला सांगितलेत. आणि इथं पण नेटवर्क येत नव्हता, कारण मम्मीने काय केली, वायफाय बसवली इथं घरी. मग इथून व्हिडिओ अपलोड होतात चांगले. मग तुम्हाला जे ब्लॉगर आहेत, जे युट्यूबर आहेत त्यांना माहितीच आहे, एक दिवस पण गॅप घेऊन चालत नाही, कारण कन्सिस्टन्सी हवी असते व्हिडिओमध्ये. तर त्याच्यासाठीच सासरकडचे ब्लॉग थोडे लेट येतील, कारण मी तिकडे गेल्यावरती जो ब्लॉग त्या दिवशी नाही पडणार आहे त्याला शेड्यूल लावून मग मी तिकडे जाणार आहे. त्याच्यासाठीच ब्लॉगिंगची शूटिंग चाललंय. आणि आता माझ्या सासू सासऱ्यांनी सुद्धा सांगितले की पूर्ण कॉन्सन्ट्रेट ब्लॉगिंगवरती ठेव, व्हिडिओ अपलोड कर, चॅनल लवकर मॉनिटाईज कर. तर त्याचीच माझी आता दगदग सुरू आहे. चॅनल लवकर मॉनिटाईज करायचं आहे, त्याच्यासाठी तुमचा सपोर्ट मला कधी पाहिजे आहे, तर प्लीज मला सपोर्ट करा. आता भाऊ वगैरे चाललोय आम्ही घरी. बघा किती छान वातावरण आहे. आणि तो आता रोड दिसतोय ना, MH4 NH47. आता हा हायवे नवीनच झालाय आमच्या इथं शेतामध्ये. गोवा कोल्हापूर आहे का, तर हा हायवे आमच्या शेतामध्ये नवीनच झालेला आहे. त्या हायवेच्या त्या साईडला आमचं घर आहे. त्या साईडला एक मिनिट दाखवते, आता इथून दिसते तुम्हाला. हा, ते तिथं घर आहे आमचं. आता तिथं चाललोय, वहिनी वाट बघायला. चला जाऊया आता. हे बघा, आम्ही आता चाललोय घरी. काय मोसम आमच्याकडे मस्त झालाय ना, पाहताय ना किती छान झालंय. आता तुम्हाला आमचे पप्पा दाखवतो कुठे आहे तर. ए पप्पाला ओरड बघूया. हे बघा आमचे पप्पा गाई म्हशा घेऊन आले आहे तिथं. हे बघा, आम्ही आलोय म्हणून यायला लागले. इथं आलेत गाईना आणि म्हशाने घेऊन आलेत. हा इथं आमच्या मागं असा हायवे आहे घराच्या मागं. जी रील आज आम्ही शूट केली माझ्या भाऊची आणि वहिनीची, ती ऑलरेडी अपलोड आहे इंस्टाग्राम ID ला, माझ्या जाऊन नक्की चेक करा कशा प्रकारे बनले. तर घरी आल्यानंतर मी आणि वहिनी माझ्या चुलत भाऊच्या हळदीला गेलो होतो, त्यानंतर अशा प्रकारे सर्व माहिती दिली आहे, नक्की पहा. तर मंडळी, आज मी तुम्हाला जसं सांगितले ब्लॉगमध्ये की आमच्या वहिनीचं आणि भाऊचं की नाही लॉकडाऊनमध्ये लग्न झालेलं. आणि लॉकडाऊनमध्ये आम्हाला कोणत्या कोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागला ना, तर माझी परिस्थिती काय झालेली, माझ्या भाऊकडनं मला समजत होतं की भाऊच्या घरी म्हणजे माझ्या घरी माहेरी काय परिस्थिती होती, मला तर माहिती आहे, मी ती सांगेनच आज. का नाही ह्या ब्लॉगद्वारे मी का नाही, तेव्हा एवढ्या गडबडीत आम्ही एवढं काही विचारलंच नाही, म्हणजे एवढं काही झालं नाही असं. तर आज म्हटलं की मी वहिनीला विचारूया की त्यांना कोणकोणत्या प्रॉब्लेमला फेस करावा लागलेला लॉकडाऊनमध्ये लग्नाच्या वेळेला. तुमची हाऊस उमेद होती की नाही लॉकडाऊन झाल्यानंतर लग्न करावं का लॉकडाऊन म्हणजे लॉकडाऊन झाल्यावर नंतर लग्न करावं असं वाटलं का लॉकडाऊन मध्येच लग्न का करावं असं वाटलं तुम्हाला, ते सांगा ऑडियन्सला. मला पण लॉकडाऊन संपल्यानंतर लग्न करायचं होतं, खरं लॉकडाऊन कोणी संपतच नव्हतं. किती तुमच्या लग्नाच्या वेळेला किती वेळ लॉकडाऊन होतं सांगा बघूया ऑडियन्सला. 3 महिन्याचं होतं. 3 महिन्याचं होतं. ह्यांचं लॉकडाऊन होतं त्यावेळेला 3 महिन्याचं. आणि ह्यांचं लग्न झाल्यानंतरच मी पण रांचीला जाणार होतो, तेव्हा आमची पोस्टिंग रांचीला होती. तुम्हाला जसं की माहितीच आहे, मी एक सैनिक पत्नी आहे. आणि आता तुम्ही म्हणाल सारखं सारखं सैनिक पत्नी का म्हणते, कारण कोणी पण माझ्या ह्या चॅनलवरती कोणीतरी नवीन आलेलं असते, त्याला माहिती नसतंय, कारण तो माझे ब्लॉग नाही पाहत असणार, हा पहिलाच ब्लॉग त्याने ओपन केला असेल. तर मला प्रत्येक वेळेला थोड्या गोष्टी समजावून सांगाव्या लागतात. तर मी तसं समजावून सांगाली. तर रांचीला का, कारण तेव्हा माझी पोस्टिंग रांचीला होती, मला रांचीला जायचं होतं आणि लॉकडाऊन होतं. मग मी ह्यांच्या लग्नानंतर रांचीला जाणार होतो, म्हणून मला तर खूप घाई लागलेली की ह्यांचं लग्न कधी होतंय म्हणून. माझ्याकडून तर घाई होतीच की ह्यांचं एकदा लग्न मी
आवरते नंतरच जाते रांचीला, असं माझ्याकडून होते ते. लॉकडाऊनचे इतके किस्से आहेत ना. आता मी एक किस्सा सांगते तुम्हाला. मी तेव्हा कनी बेळगावमध्ये आवा क्वार्टर्समध्ये राहत होतो ह्यांच्या लग्नाच्या वेळेला. मग मी त्याच्यानंतर जाणार होते रांचीला. मी अरुणाचलवरून आलेलो आणि इकडं मग मी लॉकडाऊन लागलेलं. मग मी 6 महिने नाही 3 महिने मी की नाही आवा क्वार्टरमध्ये होतो. मग मी मम्मीला पप्पाला काय केलेलो, कारण आम्ही बेळगावमध्ये राहायचो आणि बेळगावमध्ये फक्त सकाळी 6 ते 10 कनी मार्केट ओपन राहायचं. ते पण मेन वस्तूसाठी ओपन राहायचं. आणि गोडाऊनमधून कनी लपून छपून कनी म्हणजे हे द्यायचे, साड्या वगैरे द्यायचे. ओपन नाही ठेवायचे. फक्त तात्पुरता आपण काही पण आपल्या गरजू ज्या गोष्टी आहेत ना आपण त्याच घेऊ शकत होतो. कारण मला समजलेलं, मी बेळगावमध्ये राहायचो की गोडाऊनमधून आपल्याला साड्या वगैरे भेटायला लागलेत. मग मी काय केलेलो, एक दिवस आधी मम्मी पप्पांना वगैरे कॉल केलेलो की लवकर सकाळी 5ला घरातून निघा, कारण आम्हाला शॉपिंग करायची आहे लग्नाची. आणि नवरीच्या साड्या घ्यायचे होते, नवऱ्याचे कपडे घ्यायचे होते, आमचे कपडे घ्यायचे होते सर्वांचे. तर ते सर्व हे सामान वगैरे घ्यायचं होतं. तर मी कनी मम्मी पप्पांना कनी एक दिवस आधीच सांगितलेलं की तुम्ही लवकर, म्हणजे त्यांनी खानापूरवरून गाडी घेऊन बेळगावला येणार होते. मी सकाळी लवकर या म्हटलेलं होतं. त्यांनी सकाळी 4ला आलेले. मी नाश्ता वगैरे केलेलो. आम्ही नाश्ता वगैरे करून आम्ही सकाळी 6ला गोडाऊनमध्ये गेलेलो ह्यांच्या लग्नाचं सर्व काही हे घेऊन यायला, साड्या वगैरे घेऊन यायला, ड्रेसेस वगैरे आणायला. तर आम्ही काय झालं, आम्ही आत गेलो आणि बाहेर पोलीस आले आणि आम्ही पूर्ण लाईट्स वगैरे बंद करून आतच बसलेलो. आणि तुम्ही विचार करू शकता, सकाळची आम्ही 6ला शॉपिंग केलं यांच्या लग्नाची. आणि पोलीस आलेले, नंतर डोर नॉक करत होते आणि रिपोर्टर पण होते हे पण रिपोर्टर पण होते, कॅमेरा घेऊन फिरत होते. आणि आम्ही लपून बसलेलो आतमध्ये. मग कसं आपण सर्व सामान घेऊन बाहेर पडलो आणि बाहेर मग पोलिस दंडा घेऊन पळायला लागले, मारायला सर्वांना असं खूप किस्से आहेत. आम्ही सर्व ह्यांची शॉपिंग केली सकाळचं 6 ते 10, फक्त तितक्या उशीरच मार्केट ओपन राहायचं ना, तेव्हा आम्ही ह्यांची शॉपिंग केलं. आता तुम्ही 6 ते शॉपिंग 8 नाही, आमचे 6 ते 10 होतं तेव्हा. नाही हो, 6 ते 8 होतं खरं. नाही हो, 6 ते 10 होतं. आम्हाला तर टायमिंग दिले 6 ते 8 म्हणून, खरं ओपन ठेवत होते. म्हणजे टायमिंग दिलेले 6 ते 8. कारण आम्ही कधी गोडाऊन मध्ये होतो, नंतर लेट बाहेर पडलो ना, ते 6 ते 10. भरपूर त्रास झालेला लॉकडाऊन मध्ये. मी ह्याला म्हणत होतो की लॉकडाऊन झाल्यानंतर लग्न करूया, कारण लॉकडाऊन कधी संपणार आहे ना तेच माहिती नव्हतं. म्हटलं पहिलाच खूप उशीर लोटलेला आहे, मग म्हटलं माहिती नव्हतं. पहिलाच ऑलरेडी 6 महिने पहिला लागलेलं लॉकडाऊन. त्याच्यानंतर ह्यांच्या लग्नाचे थोडा वेळ खोलले, परत लॉकडाऊन लावले. दुसरी लहर जेव्हा आली कोरोनाची ना, तेव्हा 3 महिन्याचं लॉकडाऊन होतं. मग ह्यांचं लग्न मग त्या लॉकडाऊन मध्ये झालं. आता वहिनीकडं काय काय प्रॉब्लेम आले आता ते ऐकूया सर्वजण. तुम्ही भांड्यांची वगैरे खरेदी कशी केला ते वगैरे सांगा तुम्ही. आम्ही भांडी खरेदी केलं म्हणजे आम्ही बेळगावमध्ये घाबरून आलोच नाही, कारण आमच्याकडे गाडीची सोय नव्हती आणि कुठं पण भाड्यानं वगैरे गाडी घेऊन यायचं म्हटल्यावर घाबरून कोण बेळगावला येत नव्हती. मग आमच्या मम्मी पप्पाने काय केले, बिके कंगराईला फॅक्टरी आहे भांड्यांची, तिथं आम्ही भांडी खरेदी केलो आणि तिथं भांडी सगळी तिथंच खरेदी केलो. तुमच्या साड्या वगैरे ह्याच्या लग्नाच्या साड्या वगैरे आम्ही बेळगावला घेतलो. म्हणजे बेळगावमध्ये कसं टायमिंग होतं दुकानचं, 6 ते 8 म्हणून ओपन करत होते. मग आम्ही कधी 5 वाजताच घरी येऊन निघालो होतो. आणि मग 7 ते 8 मग कडोलीहून बेळगावला यायला अर्धा तास गेला. त्याच्यानंतर दुकानं कुठं ओपन आहेत कुठं नाही हे शोधून कधी कुठलं दुकान ओपन असेल का नाही त्या दुकानमध्ये घुसायचं. आणि पटापट आता लग्नाची खरेदी म्हटल्यावर काय नवरीचा शालू शोधायलाच 2 तास जातात. खरं त्यावेळी आम्हाला तेवढा टाइमच भेटला नाही. पटकन कुठली दिली का नाही ती घ्यायचं उचलून आणि पळून यायचं, असं केलं आम्ही. चॉईस पण नव्हती आमच्याकडे कुठला शालू घ्यायचा कुठला हे घ्यायचा. आजकाल लग्न म्हणजे प्री वेडिंग आणि किती खर्च असतो. माझ्या वेळेला पण प्री वेडिंग नव्हती. खरं प्रत्येकाची आपापली हाऊस असते, असं नाही की प्री वेडिंग नाही हे तसं काही नाही. आमची तेव्हा झालेली नव्हती म्हणून आम्ही आता तरी मोबाईल मध्ये शूट करतो प्री वेडिंग. सर्वांची हाऊस असते, तसं काही नाही की ज्यांनी प्री वेडिंग केले त्यांना आम्ही टार्गेट करावं, तसं काही नाही. आमचं त्यावेळेला झाली नव्हती हाऊस मौज म्हणून आम्ही आता पूर्ण करतोय. आणि ह्यांची सुद्धा झाली नव्हती म्हणून आम्ही ह्यांची सुद्धा आता पूर्ण करायला लागलोय हळूहळू. जसं काळ बदलत जातो तसं आपल्याला स्वतःला पण बदलावं
माणसाने, मला असंच वाटतं. आणि मी सुद्धा माझ्या स्वतःत थोडे थोडे बदल करते. सर्वजण आपल्यामध्ये सर्वजण थोडे थोडे बदल करतात. जसा काळ बदलतो तसं आपल्या स्वतःमध्ये थोडे थोडे बदल झालेच पाहिजेत. जसं आमची मुलांचा काळ आता वेगळा आहे, मुलांच्या काळाप्रमाणे आपण स्वतःमध्ये चेंजेस केलेले पाहिजेत, मला असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं वहिनी? आम्हाला पण तसंच वाटतं. सर्व आमच्या हौसमौज राहून गेल्या त्या लॉकडाऊन मध्ये, आणि आमची आता ननंदबाईंची हौसमौज पूर्ण करायले. तरी सर्वांनी त्यांना सपोर्ट करा. तर प्लीज सपोर्ट करा. आता माझा Like. लाईक करा, कारण आता थोडाच इतकासाच काळ उरलेला आहे माझा मॉनिटायझेशन साठी. तर प्लीज मला फुल सपोर्ट करा. चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय.